तसे तुमचे साधू सर गेले. सो कोणाच्याही सपोर्ट शिवाय काम करायची धमक ठेवा. एनिवे, खूप मोठा गुन्हेगार पकडलाय तुम्ही. गुलाब किती दिवस होता कस्टडीत? 14 दिवस. काही बोलला नाही मॅम. का? मॅम त्याचं इंटरोगेशन सुरू होतं पण हाती काय लागलं? कारण तुम्ही नियम पाळत बसलात. तुम्ही फक्त इंटरोगेशन करत बसलात, प्रोटोकॉल पाळत बसलात, कायदा पाळत बसलात. तारिणी, तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती मला. तुझ्याबद्दल किती ऐकलं होतं मी. एकदम डॅशिंग ऑफिसर आहे, धडाकेबाज ऑफिसर आहे, डेअरिंगबाज ऑफिसर आहे. अगं तुझ्या समोर होता ना तो, तिथेच ठोकायचं ना त्याला. तीच शिक्षा होती त्याची, नाही का? पण नाही, तुम्ही सगळे इंट्रोगेशन करत बसलात, त्याची ओळख काढत बसलात. पण मॅम कायदा कायदा इतकाही मोठा होता कामा नये की त्याच्यासमोर गुन्हेगार मोठा होता. असा माझा मंत्र आहे. चल, मला तुमची सगळी टीम आवडलेली आहे, बट तुम्हाला सगळ्यांना मी आवडलीच पाहिजे अशी काही अट नाही. सो मी इथून गेले की लगेच माझ्याबद्दल गॉसिप करू शकते. येस मॅम. आय मीन नो मॅम, आम्ही तसं काही नाही करणार. रिलॅक्स. बॉस, काय झालंय? जे मॅमचा विचार करते. चांगल्याच ना त्या? मला उशीर झालाय तरी पण रागवले नाही. मला वाटलं शिक्षा करतील. आणि तुझ्याशी पण नंतर गप्पा मारत होत्या. त्यांची आणि आईची जुनी मैत्री, त्या आईला ओळखत होतो, तेच सांगितलं त्यांनी. गुलाबच्या वरच्या व्यक्तीला पकडणं किती गरजेचं आहे हे त्यांना कळलं असेल. पण काय? कायदा इतकाही मोठा होता कामा नये की त्याच्यासमोर गुन्हेगार मोठा हो. त्या जे काही म्हणाल्या ना त्याचाच विचार करतील. कायद्याला इतकंही मोठं होऊ देऊ नका की त्याच्यापेक्षा गुन्हेगार मोठे होईल. हा त्यांचा मंत्र कसा काय असू शकतो? इतके वर्ष आपण साधू सरांबरोबर काम केलं. त्यांनी आपल्याला कायमच कायद्यात राहूनच काम करायला शिकवलं. म्हणून आत्तापर्यंत आपण सगळे प्रोटोकॉल पाळत आलो. पण आता हे असं अचानक त्यांनी जरी सांगितलं तरी आपण तसं करणार आहोत का? आणि त्यांनी आपल्याला कसं करायला लावलं तर नाही. म्हणजे हे बघ, मला मान्य आहे की ते आपलं चीफ आहे, त्याच्यामुळे आपण त्यांच्यावर विश्वास ठेवायलाच हवं. पण माझं इन्स्टिंक्ट मला काहीतरी वेगळंच सांगतं. युवराज, युवराज, ताई तू कधी आलीस तो रे? आय एम सॉरी, मला ना एक कामाच्या व्यापात ना माझं भानच राहत नाही आजूबाजूकडे. कधीपासून उभी असेल? तुला फार वेळ नाही ना उभं राहावं लागलं? नाही, आत्ताच आली मी. तू काम काय करतोयस? अगं ते अरे हे अर्जंट नाहीये, हे तू उद्या केलंस तरी चालणार आहे. हे सगळं तू उद्या कंप्लीट कर. आत्ता घरी चल माझ्या. नाही मला घरी यायला फोर्स करू नकोस प्लीज. मला काम महत्वाचं आहे प्लीज. अरे हे काम मीच तुला दिलंय ना, मग मीच तुला सांगते हे उद्या केलं तरी चालणार आहे. आत्ता घरी चल. नाही नो, हे काम उद्या होऊ शकतं, अगदीच होऊ शकतं. त्याने काय होतं, उद्याचं काम जातं परवावर, परवाचं 13वावर आणि मग पुढे प्लीज नाही प्लीज मला फोर्स करू नकोस घरी यायला. मी हे काम संपवतो आणि येतो प्लीज. आजचं काम कसं आज झालं पाहिजे की. ठीक आहे, मी तुला फोर्स करत नाही. काम कंप्लीट करून घरी ये. ताई तूच म्हणालास ना फोर्स करू नकोस. इट्स ओके. तुला काम करायची इच्छा आहे ना, तू काम कर आणि निवांत घरी ये. ओके? पण तुला एकटीला जायचा कंटाळा आला असेल तर, ट्रॅफिक खूप असतं ना, एकटी कंटाळशील तर मी येतो, हवं तर तुझ्यासोबत कंपनी गप्पा मारत जाऊ. कसं जाईल? माझ्यासाठी लवकर घरी यायची अजिबात गरज नाही.
मी जाईन एकटी. तुला काम करण्याची इच्छा आहे ना, मन लावून काम कर. ऑल द बेस्ट. तू कळी कोवळी साजिरी गोजिरी चिंबवल्या सरी घेत अंगाबरी